नाशिकमध्ये गॅस दरवाढ, त्याचबरोबर इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर या ठिकाणी आंदोलन केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, या ठिकाणी कांद्याच्या हाय हाय, हाय हाय, हाय हाय, सडके संत्री हाय हाय, सरकार टरबूज हाय हाय, सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नागपूरच्या सडक्या इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात हो. आंदोलन जे आहे ते आपल्याला विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारचं पेट्रोल, डिझेल, गॅस याची प्रचंड अशी टप्प्याटप्प्याने भाववाढ केलेली आहे आणि असं वाटतं की अशी माहिती आहे की 150 रुपये पर्यंत पेट्रोल, 125 रुपये पर्यंत डिझेल आणि याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर, मग किराणा माल असेल, ट्रान्सपोर्ट असेल याच्यावर पडणार आणि प्रचंड महागाई भडकणार आहे। आणि त्याच पद्धतीनं कामगारांचा पगार वाढतोय का, शेतीमालाला भाव आहे का, सर्व कायदे हे कारखानदारांच्या बाजूने आहेत आणि एकीकडे पक्ष फोडायचे आणि सत्ता मिळवायची। 5 राज्याच्या निवडणूक झाल्या यांनी भाववाढ केली। नीट परीक्षा असेल, लाडकी बहीणची योजना बंद करतायत आणि फक्त अच्छे दिनची घोषणा दिली, रोजगार देणार होते 2-2 कोटी आणि सर्व आश्वासनं यांची फेल झालेली आहेत। जागतिक स्तरावरती युद्धाकाळात कुठली ठाम भूमिका ही मोदी सरकार आणि मोदींनी घेतलेली नाही। म्हणून देश, राज्य हे रसातळाला चाललेलं आहे। प्रचंड कर्जबाजारी राज्य आणि देश झालेला आहे। म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि पुढच्या काळात सुद्धा 100% जिथे जनतेचे प्रश्न असतील, कामगार, कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी, युवक, महिला यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याशिवाय राहणार नाही। हा सरकारला इशारा आहे। धन्यवाद। जय हिंद। आपण बघितलं या ठिकाणी सरकारचं करायचं आपल्या पक्षाच्या वतीनं आंदोलन करताय, आज नक्कीच आम्ही शिवसेना युवा सेनेच्या वतीने इंधन दरवाढ महागाईविरोधात तीव्र आंदोलन केलं आहे। तसंच आपण बघत असाल कांद्याचा प्रश्न असेल, पेट्रोलचा, डिझेलचा, नीट पेपर फुटी प्रकरण आहे अख्खा भारतात, दिल्लीत, अख्ख्या महाराष्ट्रात गाजत असं त्याबद्दल आम्ही जाहीररित्या निषेध आंदोलन करत आहोत। नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रस्त्यावरती आंदोलन आहे त्या देखील मांडण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी गॅस दरवाढीच्या विरोधात या ठिकाणी रिकामी गॅसची टाकी असेल, त्याचबरोबर कांद्याच्या माळा ज्या आहेत त्या देखील गळ्यात घालण्यात आलेल्या आहेत आणि पेट्रोल, डिझेल याचबरोबर सीएनजीच्या देखील दरात वाढ होत आहे। त्यामुळे बैलगाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहे आणि अशा अनोख्या पद्धतीनं सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं व्यक्त केला जात आहे। TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।